धीरज या विजयजी शर्मा सरांच्या माध्यमातून 200 रुपये आणि कुमारजी महाले यांच्याकडनं 200 रुपये, टोटल 400 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धीरजसाठी. त्याच्यानंतर मयूर यायचा, आपण मयूर आपले 100 रुपये घेऊन जा. मयूर साठी 100 रुपयाचा पारितोषिक. आणि उमेश यायचंय. आणि अक्षय बेडगा, तुम्ही सुंदर झेल घेतलाय, त्याचे 100 रुपये आहेत. उमेश यायचं, उमेश. आणि अक्षय बेडगा आपण सुद्धा या, आपले 100 रुपयाचा पारितोषिक आहे. कुमार महाले सरांच्या माध्यमातून आपण बघतायत. अक्षय बेडगा यांना ही 100 रुपयाचा पारितोषिक मिळते. वेल डन, सुंदर कॅच. वळी आपण कॉमेंट्री स्टुडिओकडे, तिथे जोडले जात आहेत गोड आवाज, अनुभवी आवाज, माननीय जयवंतजी परेड सर. धन्यवाद पाटील सर. ह्या सामन्याचं समालोचन करण्यासाठी आपण मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आत्ताचा सामना मुन्ना वॉरियर्स विरुद्ध. सर तुम्हाला थांबेन, मयूर या 2 षटक ज्याने हाताळल्यात, 6 रन ज्याने दिलेले आहेत आणि 4 गडी बाद करण्याचा एक पराक्रम ज्याने गाजवलेला आहे, तो आहे मयूर. मयूर ठरतोय मॅन ऑफ द मॅच आणि तो देण्यासाठी आम्ही. आणि सामना सुरू होतोय. सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव धावून पूर्ण झालेले. या मयूर मॅन ऑफ द मॅच दिले जाते. दीक्षांत स्ट्राईक संघाची धाव संख्या होते 1 चेंडू. मुनेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. राईट आर्मावर विकेट कट केलाय, पाय स्क्वेअर घाम पारच्या दिशेने. धाव संख्या होते 1. आणखी एका धावीची भर पडते. दीक्षांत स्ट्रायकर संघाच्या धाव संख्येमध्ये धाव संख्या होते 2. सर तुम्हाला थांबेन, आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय. आणि सुंदर कामगिरी माननीय अनिलजी हडळ सरांच्या माध्यमातून आपण बघताय. मॅन ऑफ द मॅचचं मेडल दिलं जाते आणि मयूर आमच्यासोबत जोडले जात आहेत. मयूर कसं वाटतं या ठिकाणी? सुंदर गोलंदाजी केले, 4 विकेट घेऊन फक्त 6 धावा दिल्यात. एक अप्रतिम गोलंदाजी. काय म्हणशील आपल्या अप्रतिम परफॉर्मन्स बद्दल? नक्कीच आमच्या टीमवरती या ठिकाणी 9 चेंडू घोषित केले पंचाने. मला ही कामगिरी पार पाडावी लागली. कसं वाटतं या ठिकाणी तुमच्या घरच्या मैदानावरती तुम्ही खेळतायत, होम ग्राउंड आणि होम क्राऊड आहे, तर कसं फील होते तुम्हाला? ग्राउंडवरती तर भरपूर सपोर्ट होता बॉलिंग करताना आणि आमच्या ग्राउंडवरती खेळण्याची मजा आमची वेगळीच असते. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. हो टू जयवंतजी परेड सर. धन्यवाद. आणि हे 4 धावा येत आहेत. धाव संख्या होते 7. आणि दुसरा कोण? रोशन आणि रवींद्र. हे दीक्षांत स्ट्राईक करणं सलामीचे फलंदाज फलंदाजीसाठी तयार. अगली गेंद के लिए तैयार. मुन्नेश कट करायचा होता. बॅट आणि बॉल यांची मुलाखत झाली नाही. सरळ विकेट किपरच्या हातात चेंडू, डॉट चेंडू जातो. धाव संख्येमध्ये वाढ नाही. मुनेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. राईट आर्मावर द विकेट. 7-8 पावलांचा रनअप. कट करायचा होता. पुन्हा भेटीगाठी झाली बॉलची नाही. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट चेंडू जातो. धाव संख्येमध्ये वाढ नाही. क्या बात है, सुंदर गोलंदाजी. मुन्नेश पुन्हा एकदा तयार. राईट आर्मावर द विकेट मारा करतोय. सुंदर गोलंदाजी. हात लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या लॉंग आर्मच्या मध्ये गेलेला आणि सीमा पार जातो चेंडू. 4 धाव मिळत आहे. धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या होते 11. अनिलजी हडळ या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी आपल्या या
टुर्नामेंटसाठी 5,000 रुपयांचं बक्षीस दिलंय. अनिलजी आपका खूप खूप धन्यवाद. असेच आपल्या याला सहकार्य करा. सलामीचे फलंदाज रोशन आणि रवींद्र बाबर मला वाटते आहेत त्या ठिकाणी. रवींद्र बाबर हा या इथे SKPL चे तिसरी इनिंग म्हणजे तिसरा टुर्नामेंट खेळतायत. अतिशय अनुभवी असा हा फलंदाज गोलंदाज. नंतरचा गोलंदाज येतोय तो गणेश धनेश येतोय. सलामीची जोडी पहिल्या षटकामध्ये 11 धावा केलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी उजवी यष्टी उखाडून दिलेली आहे रवींद्र बाबर यांची आणि पहिला झटका बसतोय तो दीक्षांत स्ट्रायकरला. रवींद्र बाबर 7 चेंडू होत आहेत. धावसंख्या होते 11. एक गडी बाद होतोय रवींद्र बाबर यांच्या रूपाने. नंतरचा गोलंदाज जातोय फलंदाज जातोय तो पंकज. बघूया पंकज. 1 डाऊन बॅट्समन दीक्षांत स्ट्रायकर कडनं जातोय. आजच्या खूपसूरत ठाकूरपाडा कपाशी मैदानामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. धनेश आपल्या पहिल्या चेंडूवरती एक गडी त्याने बाद केला आहे. धनेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय. हा कट केला गल्याने पॉइंटच्या मधून जातोय. बाउंड्रीच्या आसपास क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. एक धाव धावून मिसफील्ड झालेला आहे. 2 धावा फलंदाजांनी 2 धावून पूर्ण केल्या आहे. 2 धावांची बढोतरी होते दीक्षांत स्ट्रायकर संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या होते 13. धनेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. ठाकूरपाडा गाव की एंड से फुंटॉल सुंदर असा तटवलाय जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि गडी बाद होतोय. दुसरा झटका बसतो दीक्षांत स्ट्रायकर्सला. पंकज आउट होतोय आणि अशा तऱ्हेने 2 झटके बसत आहेत. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या होते 13. 2 गडींचं पतन होतंय दीक्षांत स्ट्रायकर्स. मुन्ना वॉरियर्स विरुद्ध दीक्षांत स्ट्रायकर्स यांच्या दरम्यानचा हा आजचा सामना या ठिकाणी होतोय. हॅलो हा नंतरचा फलंदाज जातोय तो शैलेश. दीक्षांत स्ट्रायकर यांच्याकडनं शैलेश स्ट्राइक घेतोय आणि तोंड देतोय तो धनेशला. हा पुन्हा असा अगदी जातोय बाउंड्रीच्या आसपास. क्या बात है, ब्यूटीफुल षटकार. सुंदर असा हा षटकार आणि 6 रन के लिए 6 धावांची बढोतरी होते. दीक्षांत स्ट्रायकर संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या होते 19. दुसरं षटक चालू आहे. सुंदर अशी शैलेश यांच्या बल्ल्यातनं आलेला हा षटकार. धनेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार शैलेशसाठी. शैलेशने अगदी आपल्या नावाप्रमाणे शैलीदार असा हा षटकार लगावला आणि आपल्या संघासाठी 6 धावांची भागीदारी केलेली आहे. धनेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू. हा सुंदर त्या ठिकाणी. That's a glorious shot. What a beautiful shot. क्या बात है शैलेश.
आप शैलेश और शैली के साथ ही खेलते हैं, बहुत अच्छी बात है, क्या बात है। खूप सुंदर असा हा षटकार, 6 धावांची बढोतरी होते दीक्षांत स्ट्रायकरच्या धावसंख्येमध्ये, 6 ने बढोतरी होते, धावसंख्या होते ती 25-25। अगर फिर से षटकार लग गया तो 1000 की मोहर आपके नाम पे लग जाएगी। जरा पुन्हा षटकार आला तर 1000चं बक्षीस आपल्यासाठी वाढ बघताय। शैलेश अगली गेंद के लिए तैयार है। गणेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू शैलेशसाठी। जोरदार तटवायचा होता, बॅट आणि बॅटवर चेंडू व्यवस्थित आलेला आहे आणि निर्धाव असा हा चेंडू गेलेला आहे। धावसंख्येमध्ये वाढ नाही। खूप सुंदर अशी गोलंदाजी शैलेश यांची दीक्षांत स्ट्रायकर्स कडनं। मुन्ना वॉरियर्स आणि दीक्षांत स्ट्रायकर्स यांच्या दरम्यानचा हा सामना सुरू होतोय। धावसंख्या होते 25। 2 षटक पूर्ण होत आहेत मुन्ना वॉरियर्स कडनं। तिसरं षटक बघूया कोण घेऊन येतोय ते। दीक्षांत स्ट्रायकर्स मुन्ना वॉरियर्स कडनं तिसरं षटक घेऊन येतोय प्रदीप आणि त्याला तोंड देतील तो शैलेशच आहे ना, रोशन सलामीचा गोलंदाज ओपनिंग बॅट्समन। बघूया रोशन कडनं अपेक्षा संघासाठी बरीचशी आहे, कारण तिसऱ्या षटकापर्यंत रोशन थांबलेला आहे। प्रदीप आपल्या षटकातला पुढचा चेंडू कट करतो, खूप सुरस कट केला जातोय माउंडीच्या आसपास, क्षेत्ररक्षक खाली येतोय स्वीप लीगच्या दिशेने, स्वीपच्या दिशेने फलंदाजांनी 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत। 2 धावांची बढोतरी होते, धावसंख्या होते 27। प्रदीप आपल्या षटकातला पुढचा चेंडू जवळजवळ 10-25-20-25 पावलांचा रनअप, क्या बात है, अतिशय कट केलाय पुन्हा गलीच्या आणि पॉइंट स्वीपरच्या दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतोय, फलंदाजांनी 1 धाव धावून पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा आहे तर दुसरी धाव सुद्धा पाहून पूर्ण केलेली आहे। धाव संख्या 2 ने वाढते, धाव संख्या होते 29। तिसऱ्या षटकातला 2 चेंडू झालेले आहेत। रोशन पुन्हा तयार, प्रदीप आपल्या पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय। पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे। प्रदीप आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार, कट करायचा होता, बॅट आणि बॉल यांची मुलाखत झाली नाही। अनुभवी असे कीपर गुंड सर यांच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू जातोय, निर्धाव चेंडू, धाव संख्येमध्ये वाढ नाही। प्रदीप आपल्या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म, मला वाटतं राऊंड द विकेट टाकतोय। हो, जोरदार तटवायचा होता, बॅट आणि बॉल यांची मुलाखत झाली नाही, सरळ विकेट कीपरने चेंडू अडवलेला आहे आणि धाव संख्येमध्ये वाढ नाही। धाव संख्या स्थिर
धावसंख्या होते 29. प्रदीप आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. कट केलेला आहे. पॉईंटच्या दिशेने वळवला आहे. एक धाव फलंदाजी धावून पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा इरादा जवळजवळ नव्हताच आणि एका धावीने धावसंख्या होते 30. प्रदीप आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आणि जो शैलेश नावाप्रमाणे शैलीदार खेळी करतोय तो शैलेश या ठिकाणी स्ट्राइक घेतोय. प्रदीप सी सामना करतोय. जोरदार तटवलाय. जातो मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. क्या फील्डिंग है. ओहो क्या बात है. सुंदर थ्रो होता. कलेक्ट करता आलेला हातातनं सुटलेला आहे कीपर विकेट कीपरच्या. पण सुंदर क्षेत्र. क्या बात है. एकदम बाउंड्रीच्या लगत त्याने चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातात ग्लोव्ज मध्ये फेकलेला होता. धाव संख्या होते 31. तीन षटक पूर्ण होत आहेत. धाव संख्या होते 31. म्हणजे सरासरीच्या 10च्या गतीने फलंदाजी चालू आहे दीक्षांत स्ट्रायकर संघाची. आता कोणाला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. अजून सुद्धा आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत आजच्या या पहिल्या दिवसातले सामने. दोन्ही फलंदाज आपापसात मध्ये बातचीत करतायत की कोणत्या पद्धतीने आता आपल्याला खेळ खेळावा लागेल. आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभा करावा लागेल. आणि गोलंदाज येतोय तो मुनेश. मुन्ना वॉरियर्स संघाकडनं चौथं षटक आणि वैयक्तिक असं त्याचं दुसरं षटक. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पहिला या चौथ्या षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार शैलेश. तयार. सुंदर असा तटवलाय. जातोय स्क्वेअर लेगच्या बाहेर. दैट्स अ ग्लोरियस, अ ब्यूटीफुल शॉट. क्या बात है. सुपर शॉट. बहुत ही अच्छा शॉट. चीकना शॉट. देखने लायक शॉट. और 6 रन केले. 6 धावांची बढोतरी होते स्ट्रायकर दीक्षांत स्ट्रायकर संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या होते 37. शैलेश नावाप्रमाणे शैलीदार गोलंदाज फलंदाजी. क्या बात है. सुंदर फलंदाजी. भल्या भल्या गोलंदाजाच्या मनामध्ये धडकी निर्माण करणारा असा हा फलंदाज शैलेश. चौथ्या नंबरवर आलेला फलंदाजीसाठी शैलेश. पुन्हा एकदा तयार मुनेशसाठी. And that's a glorious, what a beautiful, क्या बात है. बात सुपर सुपर. आणि पुन्हा जर पुन्हा तुम्हाला संधी आलेली आहे शैलेशला की पुन्हा जर षटकार मारला तर 1000 के पास आप आ गए हैं. क्या बात है. सुंदर फलंदाजी. प्रेक्षकांचा मनोरंजन करण्यासारखा माझ्या या परिसरातील सर्व आवडते खेळाडू आणि माझी आजीबाजी खेळाडू बघा या ठिकाणी षटकारांची बारिश होते. शैलेश साठी 1000 रुपये वाट बघतायत. हा लगातार तिसरा आणि हा तिसरा षटकार बसणार असा कदाचित त्यांच्या पण मनामध्ये ठाम विचार असणार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते
43 शैलेश अगली गेंद के लिए तैयार है। आहा, ये तो छोड़ दिया गेंद, डॉट। चेंडू सोडलाय सरळ विकेट कीपरच्या हातात, धाव संख्येमध्ये वाढ नाही। गोलंदाज सुद्धा हम किसी से कम नहीं दाखवून देत आहेत। पुन्हा जोरदार म्हणायचा होता, बॅट आणि बॉल यांची मुलाखत झाली नाही, विकेट कीपरच्या हातात चेंडू जातोय, डॉट चेंडू जातोय, धाव संख्येमध्ये वाढ नाही। मुनेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू ठाकूरपडा गावाकडनं येतोय, आज जोरदार तटवायचा होता। फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित होते, त्यामुळे धाव बाद होण्याचा प्रश्न नाही। 5 चेंडू झालेले आहेत, चौथ्या षटकातले 5 चेंडू, 1 चेंडू बाकी आहेत, धाव संख्या होते 43। शैलेशने आपल्या नावाप्रमाणे खूप सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे। पुन्हा एकदा तयार शैलेश, जोरदार तटवायचा होता। आत्ताच मात्र हे जे एक सत्र आहे ते गोलंदाजाने आपल्या हातामध्ये ठेवलेलं आहे आणि अशा तऱ्हेने 4 षटक पूर्ण होत आहेत, धाव संख्या होते 43 आणि गडी बाद होत आहेत 3। रोशन, रवींद्र, पंकज, दोन गडी बाद होत आहेत। खूप सुंदर फलंदाजी होते दीक्षांत ट्रायकर संघाकडनं आणि ह्या शेवटच्या षटकामध्ये किती हाणामारी होते बघूया। फलंदाज आपल्या संघासाठी किती जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न करतायत, गोलंदाज आपल्या संघासाठी कमीत कमी धावा देण्याचा कसा प्रयत्न करतायत बघूया। दोघांमध्ये ही अतिशय चुरस अशी आहे। नंतरचा गोलंदाज येतोय मुन्ना वॉरियर्स करणं तो राजेश। तृषाल येतोय। तृषाल संघाकडनं 5वं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय। या शेवटच्या 5व्या षटकामध्ये किती धावा गोळा होत आहेत दीक्षांत ट्रायकर संघासाठी बघूया। तृषाल वरप मुन्ना वॉरियर संघाकडनं 5वा गोलंदाज येतोय। तृषाल आपला षटकातला पहिला आणि संघाकडनं 5व्या षटकातला जोरदार तटवायचा होता, ऑनच्या दिशेने वळवला, 1 धाव धावून पूर्ण केली, 1 धावेची भर होते, धाव संख्या होते 44। दीक्षांत ट्रायकर संघाची धाव संख्या होते 44। तृषाल आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आणि त्याला तोंड देईल तो शैलीदार असा फलंदाज शैलेश। खूप असा मारला, टीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि दीक्षांत यांची आक्रमक अशी शैलीदार बॅटिंग या ठिकाणी आउट होऊन बाद होता समाप्त होत आहे। वैभव दीक्षांत यांची जागा घेण्यासाठी जातोय तो वैभव शेलार। वैभव शेलार हा सुद्धा शैलेश प्रमाणे अतिशय आक्रमक असा फलंदाज आहे। ह्याच्यानंतर होणारा सामना एकविरा स्पोर्ट्स केळवा आणि दळवी टायगर्स। ह्यानंतर होणारा सामना एकविरा स्पोर्ट्स केळवा आणि दळवी टायगर्स यांच्या दरम्यान होईल। दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचं आहे। वैभव आपल्या षटकात तृषालच्या
त्रुशाल ह्याच्याकडनं तिसरा चेंडू घेऊन येतोय आणि वैभव तो कोणत्या पद्धतीने खेळतोय बघूया. वैभव हा सुद्धा एक अतिशय हार्ड हिटर असा फलंदाज आहे. सुंदर असा स्क्वेअरला गप्पाच्या दिशेवर जातोय बाउंड्रीच्या आसपास. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. फलंदाजांनी एक धाव धावून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा इरादा आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या. आता 2 धावांची बढोतरी होतोय. दीक्षांत स्ट्रायकर संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या होते 46. त्रुशाल आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आणि हा जातो नॉनस्टॉपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू तिथे थांबलेला आहे. फलंदाजांनी 2 धावा धावून पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा इरादा आणि 2च धावावरती त्यांनी समाधान मानलेले. 2 धावांची बढोतरी होते. दक्षिण स्ट्रायकर संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या होते 48. त्रिशाल आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. वैभव शेलार सुंदर असा मिड विकेटच्या दिशेने लगावलाय. जातोय बाउंड्रीच्या आसपास. दॅट्स 4 रन्स. 4 धावा. 4 धावांची बढोतरी होते. दीक्षांत स्ट्रायकरच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या होते 52. 52. त्रिशाल आपल्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय. धावसंख्या होते 52. हाफ सेंचुरी पार केलेली आहे दीक्षांत स्ट्रायकर संघाने. या ठिकाणी सीमेच्या बाहेर चेंडू गेलेला आहे आणि एक चेंडूसाठी खेळ जरा थांबलेला आहे. पुन्हा खेळाला सुरुवात होईल. फलंदाज चेंडूचं निरीक्षण करतायत. हा शेवटचा चेंडू षटकार जाईल की चौकार जाईल, कोणत्या प्रकारे उसळी घेईल ह्याचं निरीक्षण करून शेवटचा चेंडू आहे. आणि या शेवटच्या चेंडूमध्ये बघूया वैभव सुंदर असा मिड विकेटच्या दिशेने जर मारलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. सुंदर ट्राय होती आणि दॅट्स अ ग्लोरियस 4 रन्स. 4 धावा आणि दीक्षांत स्ट्रायकरची पहिली इनिंग समाप्त होते. ती श्री मनोहर नमसर या ठिकाणी उपस्थित आले आहेत. मनोहर नमसर सरांनी स्टेजवर यायचं आहे अशी त्यांना नम्र विनंती आहे. आणि धाव टार्गेट दिलेलं आहे ते मुन्ना वॉरियर संघाला 57 57 धावांचं आव्हान दिलेलं आहे. सुंदर अशी या ठिकाणी जी खेळी झाली त्याच्यामध्ये अतिशय सगळ्यांचं असं मनोरंजन केलं ते मात्र शैलेशने. शैलेशने 11 चेंडूमध्ये 25 धावांची भागीदारी आपल्या संघासाठी निभावलेली आहे. 11 चेंडूमध्ये 25 धावा केलेल्या आहेत. म्हणजे खूप मोठा त्यांनी आपल्या खांद्यावरती भार घेतलेला आहे. आता मुन्ना वॉरियर संघाकडनं बघूया. क्षेत्ररक्षणासाठी सर्व खेळाडू जात आहेत. पंचांनी आपापली जागा अगदी सुरक्षित सुंदर अशी आजची कामगिरी पार पाडलेली आहे. हॅलो. तर आपण बघतायत ज्येष्ठ खेळाडू ज्याने अक्षरशः पालघर जिल्हा गाजवलाय असे शिक्षक आपले सर्वांचे लाडके मनोहर नमसर इथे उपस्थित झाल्यात. तर त्यांना विनंती आहे आपण या आणि स्थानापन्न व्हायचं आहे. आणि मी विनंती करेन सन्माननीय महेंद्रजी लहांगे यांना की आपल्या हस्ते मात्र त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. सन्माननीय मनोहरजी नमसर इथे मात्र आपल्याशी जॉईन झाल्यात आणि नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व. आणि ह्या वर्षी मात्र ते थोडेसे मुकल्यात ह्या लीगला. मात्र नक्कीच पुढच्या वर्षी आपल्याला
त्यांचा खेळ बघायला मिळेल आणि आजच्या दिवशी मात्र ते इथे उपस्थित झाल्यात. सन्माननीय महेंद्रजी लहांगे यांच्या माध्यमातून मात्र त्यांचं स्वागत केले जाते. तर वेलकम सर. मनोहर नम सर, या पुष्पगुच्छाप्रमाणेच तुम्ही सुद्धा फुलत राहा, आपला खेळ सुद्धा असाच फुलत राहावो ही इच्छा. आणि आजचं नाणेफेक एकविरा स्पोर्ट्स केळवे आणि दळवी टायगर्स यांच्या दरम्यान पुढचा सामना सुरू होतील आणि त्याचं नाणेफेक होईल ते मनोहर नम यांच्या हस्ते. मुन्ना वॉरियर संघाकडनं सलामीचे फलंदाज विनोद गुंडसर आणि विकास. या इनिंगमध्ये गुंडसर जर नाबाद राहिले तर मनोहर नम सर यांच्याकडनं 500 रुपयांचं त्यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. विनोद आणि कोण आहे विकास, दोन्ही विकास म्हणजे वीवर नाही. स्ट्राईक साठी आहे तो विकास आणि नॉन स्ट्राईक वरती विनोद सर. अतिशय अनुभवी, सर्व गुण संपन्न, अतिशय तगडा असा हा त्यांचा अनुभव. दळवी टायगर्स संघाचा संघनायक त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहते. आणि सामन्याला सुरुवात फाईन लेग स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने वळवलाय, जातोय बाउंड्रीच्या आसपास, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय फलंदाजांनी. एक धाव धावून पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा आणि दोन धावा पूर्ण केल्याचा. 2 धावांनी. तर चला, दळवी टायगर संघाचा कर्णधार आणि एकविरा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार त्वरित आपण नाणेफेकीसाठी या. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, अजूनही 3 मॅच आपल्याला 4 मॅच खेळवायची आहे, त्याच्यामुळे सहकार्य करा. मुन्ना वॉरियर संघाची धावसंख्या होते आणि जोरदार फिरल्याने गडी बाद होतोय आणि मनोहर नम सर यांच्याकडनं SKPL कमिटीसाठी सामन्यांसाठी टुर्नामेंटसाठी 5,000 रुपयांचं बक्षीस आले. धन्यवाद सर, आपलं खूप खूप अभिनंदन. असंच आपलं सहकार्य शारीरिक, मानसिक, आर्थिक ज्या पद्धतीने आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण करा. आपण एक खेळाडू आहात आणि एक खेळाडूची जी काही कंडिशन असते ते आपल्याला अगदी परिपूर्ण अशी माहिती आहे. आणि मुन्ना वॉरियर संघाकडनं पहिलाच गडी, पहिला चेंडूवरती पहिलाच गडी बाद झालेला आहे. नरेश आपल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलेला आहे. नरेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आणि आलाय कोण आता. प्रदीप यांनी कट केलेला आहे. हा, टॉस बॉक्सच्या तिथे कॅमेरा फिरवायचा आहे. नरेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. जानेमाने अनुभवी फलंदाज, ऑलराउंडर विनोद सर. नरेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी विनोद सरांसाठी कट केलाय. मिड विकेटच्या दिशेने जातो. 1 धाव धावून फलंदाजाने पूर्ण केलेत आणि आणखी एका धावेची भर. धावसंख्या होते 4 आणि विनोद सरांनी आपलं खातं उघडलेलं आहे. नरेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी कट करायचा होता व्यवस्थित, तो फलंदाजाने काही
ओळखता आला नाही. निर्धाव चेंडू केलेला आहे. धावसंख्येमध्ये वाढ नाही, धावसंख्या स्थिर. पाच चेंडूमध्ये 4 धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत नरेश यांनी. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार, कट केलाय. गली पॉईंट सुंदर टॅचकिन क्षेत्ररक्षण, सुंदर थ्रो केलेला आहे. मात्र एक धाव काही रोखू शकलेलं. बिटवीन द रनिंग ज्याला म्हणतात, 2 विकेटमध्ये धावण्याची जी कला आहे ती दोन्ही अनुभवी फलंदाजांसाठी कडे चांगल्या प्रकारे आहे. एक धाव्याची बढोतरी होते, धावसंख्या होते इथे 5. 6 चेंडू होत आहेत पूर्ण. पहिल्या षटकातले 5 धावा होत आहेत. सरासरी 10 ते 11 धावाच्या गतीने सामना खेळावा लागेल. तर तो सामना आपल्या दिशेने झुकवायचा जर असेल मुन्ना वॉरियर्स संघाच्या फलंदाजांना, तर त्यांना त्याप्रमाणे खेळी करावी लागेल. आणि आपण कसं रोखू शकू? सन्माननीय मधुकर पाटील सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय मधुकर पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. तर नक्कीच आपण बघतायत की सलग 2 दिवस ज्यांनी आपल्याला यूट्यूब प्रोव्हाइड केलं आहे असे दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय कृष्णा रिंजड इथे उपस्थित झाल्यात. त्यांचं संपूर्ण आमच्या कमिटीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि मी विनंती करेन सन्माननीय विकाजी नडगे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय कृष्णाजी रिंजड यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. तर नक्कीच 2 दिवस आपल्याला यूट्यूब ज्यांनी दिले असे सन्माननीय कृष्णाजी रिंजड इथे उपस्थित झाल्यात, वेलकम. तदनंतर ग्राउंडसाठी ज्यांनी आम्हाला पाणी पुरवलं असे आमचे सन्माननीय मधुकरजी पाटील हे सुद्धा इथे उपस्थित झाल्यात. सन्माननीय विकाजी नडगे यांच्या माध्यमातून मात्र त्यांचं इथे स्वागत केलं जात आहे. तर कृष्णाजी रिंजड आणि मधुकर पाटील यांचं या ठिकाणी खूप खूप सर आपलं खूप खूप इथे या ठिकाणी स्वागत आहे. तर प्रदीप हे बाद होऊन तंबूच्या दिशेने मुन्ना वॉरियर्स कडनं परत येत आहेत. विनोद सर आणि मुनेश यांच्या आता हे दोन्ही हे बॅट्समन आहेत. नरेशने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. रवींद्र बाबर आपल्या षटकात पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. सुंदर असा गल्याने पॉईंटच्या दिशेने वळवला. त्या ठिकाणी खूप सुंदर असं ट्राय होती क्षेत्ररक्षकाची, मात्र 2 धावा रोखू शकले. बिटवीन द रनिंग, व्हॉट अ ब्युटिफुल सुपर्ब, सुंदर अशी रनिंग द दोन्ही बॅट्समनच्या मध्ये. आणि धावसंख्या होती 7. रवींद्र बाबर आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. त्याला तोंड देईल तो मोनेश. कट करायचा होता हवेमध्ये चेंडू, बॅटची कडा घेऊन उडलेला होता, माझा टप्पा पडून क्षेत्ररक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू गेला. रवींद्र बाबर अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. रवींद्र बाबर आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मुनेश साठी. सुंदर असा पॉइंट शॉट मारलेला आहे, जातोय बाउंड्रीच्या आसपास, क्षेत्ररक्षकाच्या हातात सुटलेला आहे. 1 धाव फलंदाजीने धावून पूर्ण केले. आणि आपल्या वयाचा विचार न करता गुंड सरांनी 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर बिटवीन द रनिंग बिटिंग, एखाद्या तरुण पोराला लाजवेल अशी त्यांची बिटवीन द रनिंग. मनोहर नम सरांनी सांगितलं आहे, विनोद सर नॉट आउट राहिले तर 500 रुपये त्यांच्यासाठी बक्षीस आहे. आजच्या दिवसामधले विनोद सर यांची सर्वात जास्त धावसंख्या त्यांनी उभारलेली आहे.
संदीप भीमाडे इथे या. पुन्हा खेळाला सुरुवात होते. मुनेश स्ट्राईक साठी जातोय. नॉन स्ट्राईकवर आहेत ते विनोद सर. रवींद्र बाबर आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. कट केलाय. पुन्हा जातोय मिड विकेट आणि 4 धावा. 4 धावांची बढोतरी होते. मुन्ना वॉरियर संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 13. रवींद्र बाबर यांनी आतापर्यंत 5 चेंडू खर्ची केलेले आहेत. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत रवींद्र बाबर. मान सन्मान चेंडूला देत निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये वाढ नाही. 2 षटक पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते ती 13. 18 चेंडू मध्ये 44 धावांचं टार्गेट आहे मुन्ना वॉरियर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बघूया त्यानंतर कोणचा दुसरा गोलंदाज येतोय. कोण येतोय नंतरचा जो गोलंदाज येतोय तो पंकज. आणि पंकजला तोंड देतील ते विनोद सर. आजच्या ह्या टुर्नामेंटला आमचे मनोहर सर मुकलेले आहेत. मनामध्ये ते अतिशय दुःख व्यक्त करत असतील की आज सोन्यासारखी संधी मी दौडून बसलेलो आहे. काय नाही, आजचा ही जी टुर्नामेंट आहे 4 दिवसांची तुम्ही निरीक्षण करा आणि त्याच्यातनं आणखी काही पुढे जाण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करतील. नंतरचा दक्षिण स्ट्रायकरकडनं तिसरा गोलंदाज येतोय तो पंकज. पंकज गोलंदाजी करता येते विनोद सरांसाठी. विनोद सर तयार. पंकज तयार. हा सुंदर असा कटवलाय. जातोय बाउंड्रीच्या आसपास. दॅट्स अ ग्लोरियस शॉट. ब्युटिफुल शॉट. 4 रन. 4 धावांची बढोतरी होते मुन्ना वॉरियर संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या होते 17. पंकज पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा स्क्वेअर ड्राइव्ह मारलाय तो विनोद सरांनी. पंकज आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. जवळजवळ 20-25 पावलांचा रनअप. पुन्हा असा मारलेला आहे. जातोय तो बाउंड्रीच्या आसपास. क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी फील्ड केलेला आहे आणि 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. मुन्ना वॉरियर संघाची धावसंख्या होते ती 18. पंकज आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत. तो उजवारा बॅट्समन मुनेश साठी मुन्ना वॉरियर संघाचा हा फलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. फाईन लीगच्या जवळजवळ आसपास एक क्षेत्ररक्षण उभा केलेला आहे. एक काऊ कॉर्नर आहे. एक लॉंग ऑन आहे आणि रिव्हर्स स्वीप मारायचा आहे. यशस्वी झालं. बॅट आणि बॉल यांची मुलाखत झाली नाही. मात्र फलंदाजांनी 1 धाव धावून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा इरादा मात्र तो इरादा त्यांनी रद्द केलेला आहे आणि बायच्या रूपाने धावसंख्या होते 19. पंकज आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार विनोद सरांसाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. जोरदार तटवायचा होता बॅट आणि बॉल ह्यांची मुलाखत झाली नाही. सरळ विकेट कीपरच्या हातात चेंडू गेले. डॉट चेंडू निर्धाव चेंडू गेले. धावसंख्येमध्ये वाढ नाही. धावसंख्या स्थिर. सुंदर गोलंदाजी एका अनुभवी
फलंदाजासोबत गोलंदाजी करणं म्हणजे एक अवघड काम असते. पंकज आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी आता मात्र स्क्वेअर गप्पाच्या आशेने वळवलाय. हवेमध्ये चेंडू शतरक्षक चेंडू खाली येतोय. सुंदर ट्राय त्या ठिकाणी, प्रयत्न खूप सुंदर होते. 2 धावा धावून फलंदाजाने पूर्ण केल्या. 2 धावांची बढोतरी होते. मुन्ना वॉरियर संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या होते ती 21. मुनेश आणि विनोद सर यांच्या दरम्यानची ही फलंदाजी. पुन्हा एकदा पंकज तयार. राईट आर्म राऊंड द विकेट मारा. जलद गती असा मारा. पुन्हा हा चेंड मारलेला आहे. जातोय बाउंड्रीच्या आसपास. शतरक्षक चेंडू खाली तो सुंदर त्या ठिकाणी शतरक्षण झालं. 2 धावा मात्र सुंदर थ्रो. 2 धावा मात्र ते रोखू शकले. 2 धावांची बढोतरी होते मुन्ना वॉरियर संघाच्या धावसंख्येमध्ये आणि धावसंख्या होते 23. 12 चेंडूमध्ये 34 धावांची. 12-34, 2 षटक आणि 34 धावांची गरज. बघूया आता विनोद सर आणि मुनेश दोघेही कोणत्या पद्धतीने फलंदाजी करता येते. आता मात्र चौकार आणि षटकारांना गवसणी घालावी लागेल. चौकार षटकाराच्या खेळाशिवाय या सामन्याला रंगतदारपणा येणार नाही. टीम मीटिंग कमी करून लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे पंचांनी. अजून आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. संघाकडनं चौथं आणि वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन येत आहेत रवींद्र बाबर. रवींद्र बाबर गोलंदाजीसाठी दीक्षांत स्ट्रायकर कडनं येत आहेत. तोंड देत आहेत ते मुनेश. जोरदार तटवायचा होता. हवेमध्ये चेंडू उडलेला होता. फलंदाजांनी काही जास्त आणि थोडासा मिसफील्ड झालेला आहे. मात्र फलंदाजांनी धाव घेण्याचा नाद सोडून दिलेला आहे. ह्या चेंडूवरती डॉट चेंडू गेलेला आहे. रवींद्र बाबर यांनी पहिला चेंडू डॉट चेंडू टाकलेला आहे. निर्धाव असा चेंडू टाकले. धाव संख्येमध्ये वाढ नाही. रवींद्र बाबर पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत ते मुनेश साठी. जोरदार मारलेला आहे. जातोय जवळजवळ थर्ड मॅन चार्ज मध्ये शतरक्षक चेंडू खाली होता. दाट सुंदर शतरक्षण. फुटबॉल पद्धतीने त्याने चेंडू अडवलेला आहे. मात्र फलंदाजांनी 3 धावा धावून पूर्ण केलेला आहे. काय जबरदस्त स्टॅमिना आहे तो विनोद सरांचा. बिटवीन द रनिंग साठी सुद्धा ते मागे नाहीत. अतिशय सुंदर बिटवीन द रनिंग. धावसंख्या होते 26. मुनेश आणि विनोद सर. पॉइंटच्या स्वीपरच्या दिशेने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. आपल्या लापण लावलेल्या क्षेत्ररक्षणाचं निरीक्षण करतायत रवींद्र बाबर आणि त्यांनी साईड चेंज केलेले मला वाटते. राईट आर्म राऊंड द विकेट. आज सुंदर असा फाईन लिगच्या दिशेने वळवलाय. जातोय बाउंड्रीच्या आसपास. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिसफील्ड झालेला आहे. चेंडू जातोय बाउंड्रीच्या आसपास. फलंदाजांनी 2 धावा धावून पूर्ण केली. 3री धाव घेण्याचा इरादा आणि 3री धाव सुद्धा धावून. क्या बात आहे. विनोद सरांचं खूप कौतुक करावं तेवढं खूपच कमी आहे. क्या बात है सर. सुंदर बिटवीन द रनिंग. 3 धावांची बढोतरी होते. धाव संख्या होते किती
धावसंख्या होते 29. 29. 9 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. आता ह्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल. आणि मनोहर नमसर आता आपल्या खिशाला चाचपणी करत आहेत, कारण विनोद सरांसाठी त्यांना 5-0-0 ठेवावे, काढावे लागतील असा अंदाज कदाचित बांधला जात आहे. रवींद्र बाबर सर सुंदर असा फ्लिक केला, 7व्या बाउंड्रीच्या आसपास क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. एक धाव धावून केले पूर्ण. ओ क्या बात है, व्हाट अ ब्यूटीफुल सुंदर थ्रो. हो व्हाट अ ब्यूटीफुल थ्रो, स्ट्रेट टू स्टंप. दैट्स अ विकेट. क्या बात है, सुंदर क्षेत्ररक्षण, खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. आणि मुनेश हे कम नशीब असल्यासारखे आउट झालेले आहेत, कारण एवढ्या लांबून सरळ स्ट्रेट यष्टीवर चेंडू आदळेल ह्याचा काही त्याला अंदाज नव्हताच. क्षेत्ररक्षक जे आहेत त्यांचं खूप माझ्यातर्फे राहुलचं खूप कौतुक. नंतरचा फलंदाज जातोय तो राहुल. माझं कागद उडलं काय रे. नंतरचा फलंदाज जातोय. आता ज्यांनी एकदम डायरेक्ट स्टंप हिट केला त्यांच्यासाठी संतोष बोंबाडे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि फलंदाजांनी 1 धाव धावून पूर्ण केले आहे. 1 धावाची वाढ होते. धावसंख्या होते 31. रवींद्र बाबर अतिशय चांगली तोला मुलाची अतिशय चिकट अशी गोलंदाजी करतायत आणि त्यांच्या पुढे अगदी पहाडासारखे उभे आहेत ते विनोद सर. ओ दैट्स अ क्लियर शॉट, क्या बात है विनोद सर, आपके बल्ले से ये षटकार. आणि 6 धावांची बरसात होते. धाव संख्या होते ती 37. 37. मंजिलों से जरा कह दो कि अभी हम पहुंचे नहीं हैं, मुश्किलों में जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मगर ठहरा नहीं हूं मैं. हे विनोद सरांसाठी सुभाषित होतं. अतिशय देखणा चिकना असा षटकार विनोद सर यांच्या बल्ल्यातनं गेलेला. 6 धावांची बढोतरी. आणि बघूया नंतरचा षटक कोड घेऊन येत आहेत. नंतरचा गोलंदाज येतो शैलेश. 6 चेंडूमध्ये 20 धावा. 6 चेंडूमध्ये 20 धावा. 6-20. 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. विनोद सर एका बाजूने अगदी पहाडासारखे उभे आहेत. शैलेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू पडतोय. फलंदाजांनी 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. 2 धावांची बढोतरी होते. धाव संख्या होते 39.
पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. जोरदार मारायचा होता. बॅट आणि बॉल यांची मुलाखत झाली नाही. विकेट किपरने एष्ट्या उखाडून दिलेल्या आहेत, मात्र पंचांचा इशारा नाही. 4 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 4 चेंडूमध्ये बघूया 2 बॅट्समन आता काय डिस्कस करतायत. अतिशय रंगतदार असा सामना आहे. जिथपर्यंत विनोद सर आहेत, विनोद सर स्ट्राईकसाठी नाहीत, विनोद सर नॉन स्ट्राईकवर आहेत आणि ते कदाचित आपल्या हातामध्ये स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतील. शैलेश बॅटिंग शैलीप्रमाणे, गोलंदाजी सुद्धा शैलीप्रमाणे खूप छान. दोन्ही साईट अगदी चांगल्या आहेत. नवतरुण असे हे आदिवासी समाजातील गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. शैलेश आपल्या षटकातला पुढचा चेंडा राईट आर्म राऊंड द विकेट मारा केला. हवेमध्ये चेंडू येतोय आणि दॅट्स अ ग्लोरियस षटकार. क्या बात है. 6 धावांची बढोतरी होते. धावसंख्या 6 ने पटकन पुढे जाते. धावसंख्या होते 45. 2-12 2-12 3-12 माफ करा. 3 चेंडूमध्ये 12 धावांची 3 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. विनोद सर मात्र नॉन स्ट्राईक वर उभे आहेत. हा सुद्धा मिड विकेटच्या दिशेने भिरकावला. क्षेत्ररक्षकाच्या चेंडूच्या आसपास जातोय. व्हॉट अ ग्लोरियस कॅच नरेश. क्या बात है. खूप सुंदर. काय कष्ट केले, मेहनत केले चेंडू पकडण्यासाठी. रोहन हेमाडे यांनी अतिशय खूप मेहनत करून चेंडू पकडलेला आहे आणि या सामन्याला दिशा देण्याचं काम जवळजवळ त्यांनी केलेलं आहे. कॅच विन मॅच. टेक कॅच विन मॅच. कॅच पकडा मॅच जिंका. शैलेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. अक्षय जातोय आणि अक्षयसाठी सर अभय का अक्षय विनोद सरांनी त्यांना काहीतरी एक शब्दाची अशी स्ट्रिक दिलेली आहे. सुंदर असा स्ट्रेट मारला. येत्या बाउंड्रीच्या आसपास क्षेत्ररक्षकांनी 1 धाव धावून पूर्ण केले. आणि आता 1 चेंडू मध्ये 11 धावा आणि जर आउट नाही झाले तर 500 रुपये मनोहर नम सर यांच्याकडनं विनोद सरांसाठी. सपने जिनके ऊंचे और मस्त होते हैं, इम्तिहान भी उनके ही जबरदस्त होते हैं. त्याचप्रमाणे पहाडासारखे उभे शेवटच्या चेंडूपर्यंत आपले विनोद सर पहाडासारखे उभे आहेत. पुढचा चेंडू शैलेश कडनं शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूचा बघूया शेवटच्या चेंडूमध्ये काय करामत होते. आणि स्ट्रेट मारलाय. ऑनच्या दिशेने येतो. फलंदाजांनी 1 धाव धावून पूर्ण केले आणि मनोहर नाम यांच्या तोंडामध्ये साखर पडू. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे विनोद सर शेवटपर्यंत आपली स्ट्राईक राखून ठेवले आणि ते नाबाद झालेले आहेत. एका तरुणाला सुद्धा लाजवतील अशा पद्धती बिटवीन द रनिंग त्यांची बॅटिंग खूप सुंदर असं आज त्यांनी केलेले आहे. किती धाव 9 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. विनोद सरांनी या ठिकाणी यायचं आहे आणि मनोहर नम
सरांकडनं त्यांनी 500 रुपये बक्षीस घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जो कॅच